नमस्कार, मी सोमनाथ गायकवाड मराठी फोटोशॉप ट्युटोरियलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। या ट्युटोरियलमध्ये आपण फ्लेक्स होर्डिंग डिजिटल बॅनर फोटोशॉपमध्ये कसं तयार करायचं याबद्दल जाणून घेणार आहोत। विविध उत्पादनाच्या जाहिरातीसाठी अथवा एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे बॅनर्स लावलेले असतात। शाळा कॉलेजेसही आता डिजिटल होत आहेत, तेव्हा विविध कार्यक्रमाचे असे बॅनर्स तयार करावे लागतात। उदाहरणार्थ शैक्षणिक सहल, वार्षिक स्नेहसंमेलन, प्रवेशोत्सव कार्यक्रम, साक्षरता दिंडी, ज्ञानरचनावादी साहित्य अशा अनेक कार्यक्रम किंवा साहित्य तयार करण्यासाठी आपण मोठ्या आकाराचे बॅनर्स तयार करत असतो। अशा स्वरूपाचे बॅनर्स आपल्याला सहज तयार करता यावे यासाठी हा एक छोटासा प्रयत्न। चला तर मग शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी एक सुंदर असं डिजिटल बॅनर तयार करूया। सर्वसाधारणपणे 4 फूट लांबी आणि रुंदी 2 फूट या आकाराचा आपण डिजिटल बॅनर तयार करणार आहोत। मी प्रथम हे असलेले लेयर बंद करतो आणि एक नवीन लेयर तयार करू। त्यासाठी फाईल मेनू मधलं न्यू मध्ये आपण या ठिकाणी 4x6 चा तोपर्यंत परत आपण 4x6 चा आपण हे करूया 4 आणि इथं 6 4x6 चा आकाराचा आणि रिझोल्यूशन जवळजवळ 300 रिझोल्यूशन ठेवू। मोठ्या प्रिंटरमध्ये आपल्याला प्रिंट करायचं असल्याने CMYK कलर ठेवू, म्हणजे तिथं कलरमध्ये जास्त गफलत होणार नाही आणि ओके करू। अशा प्रकारे आपण हे 4x6 चा एक आकाराचा लेयर आपण तयार केलेला आहे। या लेयरला आपण आता कन्वर्ट करू। आपल्याला जवळपास 4 फूट लांबी पाहिजे आणि रुंदी 2 फूट पाहिजे। त्यासाठी क्रॉप टूलचा यूज करू। क्रॉप टूल घेतो मी इथं। विड्थ आहे, विड्थ 4 फुटासाठी जवळजवळ आपल्याला इंचेसमध्ये आपण घेतो। त्यासाठी 4 फुटासाठी 48 इंच होईल, 48 इंच। आणि हाईट जी आहे 2 फूट म्हणजे जवळजवळ 24 इंचेस। मित्रांनो, इथं एक लक्षात घ्या, इथं जे रिझोल्यूशन आहे, मी जरी फोटोचा आकार वाढला तरी मी इथं रिझोल्यूशन 72 ठेवतो। कारण रिझोल्यूशनचा असा एक रिझोल्यूशनबद्दल असा एक मत आहे की आपण रिझोल्यूशन हे कसं ठरत असतं की एखादा फोटो आपण किती अंतरावर पाहतो। म्हणजे समजा पुस्तक असेल, मॅगझिन असेल, सर्वसाधारणपणे डोळ्याचा अंतर आणि आपण धरलेलं जे फोटो आहे त्याचं अंतर जवळपास खूपच कमी अंतरावर आपण पाहत असतो। त्यासाठी त्याचं रिझोल्यूशन जास्तीत जास्त 300 आपण ठेवतो, म्हणजे शार्पनेस दिसावा असं। हे जे होर्डिंग्स आहेत, जे बोर्ड आहेत मोठमोठे, ते आपण खूप लांब म्हणजे जवळजवळ एक 10 फूट 15 फूट अंतरावरून आपण पाहत असतो। त्यासाठी त्याचं जर जे रिझोल्यूशन आहे, रिझोल्यूशन 300 ठेवल्यास म्हणजे व्यवस्थित दिसणार नाही, ते व्यवस्थित हे होणार नाही डोळ्याला। त्यासाठी रिझोल्यूशन शक्यतो 72 DPI किंवा PPI। आता DPI PPI म्हटल्यावर मी एक त्याच्या संबंधी सांगेन। DPI मीन्स डॉट पर इंचेस आणि PPI म्हणजे पिक्सेल पर इंचेस। पिक्सेल पर इंचेस हे आपले RGB कलर जे मोड आहे, आपण छोटे छोटे प्रिंटर्स आहेत त्यासाठी आपण PPI रिझोल्यूशनसाठी वापरतो। रिझोल्यूशन मोजण्याचं एक प्रमाण आहे आणि तेच स्कॅनर किंवा मोठे प्रिंटर जे आहेत त्या ठिकाणी DPI मध्ये मोजतात, डॉट पर इंचमध्ये। मित्रांनो, इंडस्ट्रियल एरियामध्ये जे मोठे प्रिंटर्स असतात, ज्याला आपण ऑफसेट प्रिंटर्स म्हणतो, अशा प्रिंटरचे जे रिझोल्यूशन आहे LPI मध्ये मोजतात। LPI म्हणजे लाईन पर इंचेस। तर आता आपण हे 48 इंच विड्थ आणि हाईट 24 इंच, रिझोल्यूशन आहे 72 पिक्सेल पर इंचेस ठेवून आता क्रॉप करूया। क्रॉप करण्यासाठी मी इथं याला असं क्रॉप थोडंसं असं हे क्रॉप करू आणि इंटर। आता हे फोटो पूर्ण असं मोठं झालेलं आहे। ह्याला आपण आपल्या ह्या पेजला फिट करून घेण्यासाठी कंट्रोल आणि 0 प्रेस केल्यानंतर काय होईल, बरोबर त्या फिट टू पेज असा हे झालेलं आहे। ह्याला आपण चांगल्या प्रकारे डिझाईन करूया। त्यासाठी अजून एक लेअर तयार करू, नवीन लेअर। खरं तरी डिजिटल बॅनर तयार करणं खूपच सोपं आहे, जास्त त्याला डिझायनिंग वगैरे नसतं। काही फोटो किंवा काही अक्षरांचा समावेश करून आपण अशा प्रकारचे
बॅनर्स आपण तयार करतो, त्यामुळे खूपच सोपं आहे. उत्पादनासाठी वगैरे जे जाहिराती असतात त्याच्यावर सुद्धा आपण जर पाहिलं तर अक्षरं आणि चित्र याशिवाय दुसरं जास्त डिझाईन नसतं. आता आपण थोडंसं याला डिझाईन करूया. मी हे एक नवीन लेअर तयार केलेलं आहे आणि ह्या बॅकग्राऊंड लेअर आपल्या सेफ आहे, खाली असू द्या. आणि या ठिकाणी मी ग्रेडियंट टूल घेतो, जी प्रेस केल्यानंतर ग्रेडियंट टूल येईल आणि यामधील मला हे कलर घेतो, मी हे कलर ठेवलं. ठीक आहे, ओके. आता शिफ्ट प्रेस करून खालून जर मी असं वर ओढला तर एका सरळ रेषेमध्ये खाली थोडं डार्कनेस येईल, वर थोडंसं फिकट येईल. अशा प्रकारे हे थोडंसं आपलं सर्वसाधारणपणे हे बॅकग्राऊंड इमेज तयार झालेले आहे. ह्याला आपण परत दुसरंही स्ट्रोक देऊ शकतो, काही आपण ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. आपण ह्याच्या ब्लेंडिंग मोड्समध्ये आपण जाऊन अनेक ऑप्शन्स आहेत. समजा ग्रेडियंट ओव्हरले आहे, पॅटर्न ओव्हरले आहे. पॅटर्न ओव्हरलेचं पण आपण सुंदर असं कॉम्बिनेशन करू शकतो. या ठिकाणी अनेक पॅटर्न ओव्हरले आहेत. अशा प्रकारे एक सुंदर असं कागदाचं टेक्स्चर जे आहे, हे टेक्स्चर्स आपण वापरू शकतो. जर आपल्याला इथे जर टेक्स्चर दिसत नसतील तर इथे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला भरपूर असं टेक्स्चर्स आहेत. आणि इथं क्लिक केल्यानंतर अपेंड म्हणून येईल, अपेंड करा किंवा ओके रिप्लेस करू नका, अपेंड करा म्हणजे ते खाली त्याच्या खाली ॲड होत जाईल. अशा प्रकारचे आपल्याला हे एक ह्याच्यामध्ये परत आपण इथं ठरवू शकतो की याचं अजून हे किती पाहिजे, साईज किती पाहिजे वगैरे. जर साईज जर वाढवलं की थोडंसं जास्त दिसतं, अशा प्रकारे आपण कमी जास्त इथं करू शकतो. ओके करू, म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीवर आहे. एक तरी तुम्ही ग्रेडियंट टू वापरा किंवा अशा प्रकारचे इफेक्ट्स जे ब्लेंडिंग मोडचं आहेत, इफेक्ट्स आहेत, विविध इफेक्ट्स आहेत, ते इफेक्ट वापरू शकतो. आणि थोडंसं आपल्याला ह्याला डिझाईन करूया. डिझाईनसाठी मी ब्रश टूल घेतो. ब्रश टूलमधील तर अनेक ब्रश आहेत. या ठिकाणी पण अजूनही काही ब्रश दिसत नाहीत. हे काही ब्रश आपल्याला म्हणजे काही ठिकाणाहून डाउनलोड करून घ्यावं लागतात किंवा या ठिकाणीही अनेक ब्रशेस आहेत. DP ब्रशेस आहेत, नॅचरल ब्रशेस आहेत किंवा राऊंड ब्रशेस विथ साईज आहे. भरपूर असं ब्रश आहे, म्हणजे प्रिसेट्स आहेत. इथून सुद्धा आपण ह्याला ॲड करू शकतो. काही थोडेफार असतात, आपण जेव्हा म्हणजे हे बाय डिफॉल्ट थोडेफार ब्रशेस असतात, त्या ठिकाणी अजून आपण ब्रश म्हणजे जास्त आपण इथं वाढवू शकतो. मी या ठिकाणी एक ब्रश घेणार आहे ह्याला थोडंसं डिझाईन करण्यासाठी. छोटंसं असं मी एक ब्रश इथून घेतोय. हे ब्रश घेऊ, चालेल. आता मला या ठिकाणी दुसरं एक आपण लेअर जेव्हा आपण डिझाईन करतो त्यावेळेला नवीन लेअरवर जर आपण काम करत गेल्यास मध्ये काहीतरी चुकलं तर आपलं ते लेअर खराब होईल, दुसरं आपल्या खालच्या लेअरला काही होणार नाही. त्यासाठी मी ते क्लिक केला. अशा प्रकारे हे डिझाईन म्हणजे इथं तयार झालेलं आहे. हे आपल्याला असं नको आहे, या ठिकाणी मला लावायचं आहे. त्यासाठी मी याला Ctrl+T करून ह्याला असा पुन्हा हे करतो किंवा इथून आपल्याला हॉरिझॉन्टल फ्लिप हॉरिझॉन्टल व्हर्टिकल केलं तरी चालेल. व्हर्टिकल केलं की असं येईल आणि हॉरिझॉन्टल जर आपण केलं असं थोडंसं हे होतं किंवा आपल्याला हे असं नको आहे. हां, ह्याला आपण हे अशा प्रकारे लावूया जे छान दिसेल. इंटर आणि मी याला इथं आणतो. या ठिकाणी मी याला ठेवलं. अजून ह्याचं थोडंसं साईज कमी करू म्हणजे आपल्याला स्पष्ट दिसेल. शिफ्ट आणि आल्ट प्रेस करून जर हे केलं की सर्व बाजूनी आकार कमी होईल. अशा प्रकारे याला मी टचअप करतो. ठीक आहे, आता इंटर करू. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कशा प्रकारे तुम्हाला डिझाईन करायचं तुम्ही ठरवू शकता. असंच करायला पाहिजे असं काय नाही आहे. त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या प्रकारे डिझाईन करू शकता ते करू शकता. असं इथं एक स्पष्ट असं हे नाही आहे कोणत्या प्रकारचं डिझाईन असावं असं काही नाही. अजून एक लेअर करू. ते लेअर थोडंसं मी खाली घेतो आणि या ठिकाणी मला दुसरं एक ग्रेडियंट वापरू. इथं वर मी वेगळं इफेक्ट वापरलं होतं, ब्लेंडिंग मोड्स वापरले होतं, तर मी ते ग्रेडियंट वापरतो ह्याच्यावर.
मग हे वरचे पण करतो म्हणजे लक्षात येईल. हेच कलर ठेवू, हे ग्रेडियंट वापरतो. हां ठीक आहे. किंवा दुसरं ग्रेडियंट घेऊ, म्हणजे थोडंसं डार्क ग्रेडियंट घेऊ म्हणजे आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. डार्क ग्रेडियंट घेतलेलं आहे आणि हे इथं डार्क केलेलं आहे. आता जेव्हा मी हे वर प्लेस करतो, हे वरचं जे लेअर असतं ते वरचं लेअर दिसत असतं, खालचं लेअर आपल्याला दिसत नाही. हे लेअर आपल्याला फक्त इथं दाखवायचं आहे, बाकीचं लेअर आपल्याला दाखवायचं नाही. या ठिकाणी मी ह्याला काय करतो, मास्क वापरतो. मास्क वापरून एवढासा भाग मी झाकतो, म्हणजे ह्याला बंद करतो, म्हणजे खालचं दिसेल. व्हाईट मास्क या ठिकाणी आता पेंट करूया, म्हणजे हे भाग झाकूया आपण, म्हणजे खालचा हे लेअर दिसेल. ब्रश टूलचा आपण वापर करू, ब्रश घेऊ. आता ब्रशची तस आपल्याला बदलावं लागणार. स्मूथ असलेलं बस आपण हे ब्रश साईज घेऊ. ब्रश साईज खूपच मोठा आहे, त्यासाठी आपल्याला हे कमी करण्यासाठी इथून हे कमी करू शकतो आपण. ब्रश आपला आता साईज कमी झालेला आहे. आणि किंवा लेफ्ट आणि राईट ब्रॅकेट जे आहेत त्याचा हे वापर करून आपण साईज कमी जास्त आपण करू शकतो. आता हे ब्लॅक आहे तर वर, आता मी जसं जसं या ठिकाणी पेंट करत जाईन बघा काय होतं. जेव्हा मी असं पेंट करायला लागलो, मी एवढा म्हणजे क्लिअर असं जास्त जसं हे बघत नाही, मी स्पीड करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला एवढं त्याच्यावर जास्त आपल्याला वेळ घालायचा नाही, अजून थोडंसं ह्याचं पूर्ण हे करायचं डिझाईन आपल्याला. म्हणजे हे खालचं आपलं जे लेअर आहे, जे ग्रेडियंट लेअर होतं ते असं स्पष्टपणे इथं दिसत आहे. अशा प्रकारे आपण हे एक तयार केलेलं डिझाईन थोडंफार आकाराचं. सगळ्यात महत्त्वाचं हे जे बोर्ड्स असतात, बॅनर्स असतात, त्या बॅनर्सवर अक्षराला खूप महत्त्वाचं आहे. आपल्या मराठी अक्षर साठी मित्रांनो एक मी तुम्हाला म्हणजे सुचवू इच्छितो की युनिकोड फॉन्ट ह्यावर चालत नाही, कारण जोडाक्षर वगैरे येत नाही व्यवस्थित. त्यासाठी एक तरी तुम्हाला ट्रू टाईप फॉन्ट कुठले चालतील. ट्रू टाईप फॉन्ट आता APS आहे, ISM आहे, शिवाजी आहे, अशा प्रकारचे फॉन्ट आपण इथं वापरू शकतो. मी आता इथं APS फॉन्ट वापरतो. APS डिझायनर 4 आहे आणि इथं मी टाईप करू. आता शाळेचं नाव म्हणजे ज्या शाळेचा कार्यक्रम आहे ते शाळेचं नाव पहिला पाहिजे आपल्याला. शाळेचं नाव इथं टाईप करू. थोडंसं ह्याचं विड्थ जे आहे थोडंसं वाढवतो, म्हणजे 100पर्यंत आपण विड्थ 100 एक 100 ठेवू. पॉईंट 100 पॉईंट पण खूप लहान होईल. आता ह्याचं थोडंसं वाढवून ह्याला 150पर्यंत घेऊ. चालेल, अजून परत वाढवता येतं, काय प्रॉब्लेम नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझ्या शाळेचं कुंभार वस्ती करजगी. मी अशा प्रकारे एक नाव दिलेलं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही परत इथून आपल्याला हे बदलता येईल. फाउंट जे आहेत वेगवेगळे फाउंट्स आहेत, खूप सुंदर फाउंट्स आहेत. APS मध्ये मला आवडलेलं म्हणजे भरपूर असं फाउंट्स आहेत. अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर फाउंट्स आहेत. आपल्याला जे आवडतं ते फाउंट आपण इथं ठेवू शकतो. हे ठीक आहे. ह्याला थोडंसं मी इथं थोडंसं चुकल्यासारखं वाटायला लागलं. हे आपण दुसरंच टाईप करू. इथं जिल्हा ठीक आहे, चालेल. आता हे अक्षरमधलं थोडंसं अंतर जास्त वाटायला लागलं. ऑल्ट आणि राईट ॲरोचा वापर करून थोडंसं कमी करू. कमी केल्यास खूपच हे दिसेल, हे बरोबर आहे. आणि ह्याचा जो आकार आहे थोडासा अजून वाढवू, म्हणजे पूर्ण बॅनरला फिट होईल. 150च्या ठिकाणी मी आता ह्याला 170 करतो. चालेल. आता मला व्यवस्थित मित्रांनो अजून हे जे अक्षर आहेत या अक्षराला आपल्याला अजून डिझाईन करता येईल. यामध्ये अजून स्ट्रोक्स वगैरे म्हणजे जे वापरता येतील. स्ट्रोक आहे, या ठिकाणी शॅडो आहे, या शॅडोचा आपल्याला वापर करता येईल.
ड्रॉप शॅडो किंवा हे कलर आहे, ह्याचा कलर बदलून आपण पॅटर्न ओव्हरले ठेवू शकतो, ओव्हरले ठेवू शकतो, कलर वगैरे आपण इथून बदलू शकतो. मी या ठिकाणी ग्रेडियंट पॅटर्न ओव्हरले ठेवतो. या ठिकाणी पॅटर्न दुसऱ्या ह्याला सूट होईल असं पॅटर्न चालेल. हे पॅटर्न मी त्यांनी वाढलेलं आहे. ओके करू. अजून ह्याला ड्रॉपडाऊन एक घेऊ. आपल्याला ड्रॉप शॅडो घेऊ. थोडंसं शॅडोचं डिफरन्स जे आहे, अंतर आहे, हे 90 करू आणि इथं 1 पिक्सेल ठेवू आणि हे साईज जे आहे ह्याचं 1 पिक्सेल ठेवू. खूपच कमी वाटत आहे तर तसं वाढवू. 2 आणि 2. जास्त असं दिसत नसेल तर थोडंसं खाली ओढून घ्या, चालेल. डिस्टन्स थोडंसं वाढवलं की भरीव वाटेल. 7 पर्यंत ठेवू म्हणजे एवढं जास्त पण वाटणार नाही. स्प्रेड साईज स्प्रेड असू दे एवढंच. स्प्रेडचं थोडंसं वाढवू. ओके करू. शाळेचं नाव झाल्यानंतर आता कोणत्या कार्यक्रमासाठी आपण हे बॅनर तयार करणार आहोत ते कार्यक्रमाचं आपल्याला नाव इथं टाईप करावं लागेल. त्यासाठी मी टेक्स्ट टूल या ठिकाणी घेतो आणि वार्षिक स्नेहसंमेलन असं आपण टाईप करूया. सन टाकू 2016-17. या ठिकाणचा आपण फॉन्ट बदलायचं असेल तर बदलू शकतो किंवा तेच ठेवायचं असेल तर ठेवू शकतो. फॉन्ट बदलायचं इथून आपण बदलू शकतो. अनेक फॉन्ट्स आहेत, भरपूर असं सुंदर सुंदर फॉन्ट्स आहे. आपण इथं बदलू शकतो, वाढवू. कुठलाही फॉन्ट आपण ठेवू शकतो. हे छान आहे, हे ठेवतो. ह्याचा थोडंसं साईज वाढवू आपण. याला 220 करू आणि साईज थोडंसं आपल्याला वाढवावं लागेल. आता ह्यालाही आपण स्टाईल वगैरे आपण देऊ शकतो. या ठिकाणी मी ह्याला बरोबर मध्ये असं ठेवतो. इथं ह्याला साईज वगैरे आपल्याला स्ट्रोक वगैरे देता येईल. मित्रांनो, अजून एक सांगायचं आहे, स्टाईल आपण इथूनही देऊ शकतो. त्यासाठी मी इथून ह्याला स्टाईल असं वापरून पाहतो. हे आहे किंवा हे कुठलंही. या ठिकाणी तुम्हाला अजून अनेक स्टाईल्स इथं ॲड करता येतील. आपण मागील लेसनमध्ये पाहिलेलं आहे. आपल्याला जे पाहिजे ते आपण या ठिकाणून ठेवू शकतो. कुठलं छान वाटतंय ते आपण ठेवून इथं हे करू शकतो. असू द्या. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम कोणत्या दिवशी आहे त्याचं तारीख असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ह्याच्यावर तारीख टाकू. दिनांक जे आहे 12/12/2016. म्हणजे आपल्या जे कार्यक्रमाचा दिनांक आहे, तारीख आहे, तुम्ही इथून ठरवू शकता. इथून हे पाऊंड थोडंसं मी ह्याचं चेंज करतो. हे खूपच जास्त असल्यामुळे अजून थोडंसं आकार कमी करू. 205 इंटर. आता या ठिकाणी आता वार्षिक स्नेहसंमेलन म्हणल्यावर वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आवश्यक असं त्याला मॅच होईल असं एखादा फोटो इथं इन्सर्ट करतो. फोटो मी इथं ओपन करतो. इथं फोटो मी आधीच एक कट करून ठेवलेला आहे. हे भरतनाट्यमचं फोटो आहे. आता याला कंट्रोल किंवा इथून मूव टूलचा आपण वापर करून इथून ह्याच्यावर घेऊ शकतो. हे खूपच मोठं आहे, ह्याला कमी करू. ह्याला साईज आपण कमी करून घेऊ. शिफ्ट आणि आल्ट प्रेस करून जर हे केल्यास म्हणजे सगळ्या बाजूने हे होईल, वाढेल किंवा कमी होईल.
अशा प्रकारे मला एवढं पाहिजे फोटो, इंटर. हे ह्याचा डुप्लिकेट तयार करतो, इकडे ठेवतो असं. अशा प्रकारे हे 2 फोटो मी म्हणजे कार्यक्रम कोणता आहे हे समजण्यासाठी हे घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी शाळेचं हे विद्यार्थ्यांचा एखादा पोजमध्ये काढलेला फोटो किंवा इथं आपण निवडू शकतो. आता मित्रांनो, ज्या शाळेचं कार्यक्रम आहे किंवा ज्या विद्यार्थ्यासाठी आपण हे कार्यक्रम सादर करत आहोत, त्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा एखादा फोटो असल्यास खूपच इफेक्टिव्ह वाटेल. त्यासाठी मी एक शाळेचा फोटो इथं ॲड करतो आहे. प्लेस करू आणि हे फोटो मी इथं निवडून ठेवलेलं आहे. हे फोटो माझ्या शाळेचं नाही, त्यासाठी हे मी गुगलवरनं सर्च करून कोणत्या तरी एका शाळेचं स्कूल फोटो म्हटल्यानंतर हे फोटो तिथं उपलब्ध झालं, मी घेतलेले आहे डाउनलोड करून. कारण हे फोटो थोडंसं हाय रिझोल्युशनमध्ये आहे, चांगल्या क्वालिटीमध्ये असल्यामुळं मी फोटो निवडलेला आहे. शाळेचाही निवडता आला असता, पण शाळेचं आपल्याकडे कॅमेरा उपलब्ध नाही तेवढे चांगल्या प्रकारचे, त्यामुळे मी दुसऱ्या म्हणजे कोणत्या तरी शाळेचं आहे. हे फोटोचं सर्व क्रेडिट त्या शाळेला असेल किंवा ते जे कोण फोटो काढलेले आहेत त्या फोटोग्राफरला असेल. आता हे फोटो स्क्वेअरमध्ये आहे, ह्याला थोडंसं आपण जे एजेस आहेत, जे कडे आहेत, आपण थोडंसं ह्याला काढू म्हणजे छान वाटेल. एक इफेक्ट, सुंदर असा इफेक्ट तयार होईल. ह्याला मी मास्क लावतो. इरेजरने आपल्याला काढता येईल, पण इरेजर मित्रांनो, इरेजर जास्तीत जास्त वापरायचं नाही. मास्क वापरल्यास आपल्याला गेलेला भाग परत मिळवता येतं आहे. मी गेल्या 2-3 भागामध्ये सतत मी हे सांगत असतो की जास्त आपण सेफ मार्गाचा वापर करायचा. इथं मी ह्याला मास्क लावलेला आहे. या मास्कवर आता मला पेंट, जेव्हा मी हे व्हाईट मास्क म्हणजे हे दिसत आहे, जेव्हा मी ह्या मास्कवर म्हणजे ब्लॅकचं पेंट करेन ते झाकलं जाईल. आता मी ब्रश टूल घेतो. ब्रश टूलसाठी बी प्रेस केल्यानंतर ब्रश टूल येईल किंवा आपण इथूनही ब्रश टूल आपण इथं सिलेक्ट करतो आणि थोडंसं ह्याचा आकार वाढवून आपल्याला येतं आहे. हे बंद करत आहे, ह्याचा काय गरज नाही. साईज थोडंसं वाढवतो जे आपल्या लक्षात येईल. आणि ह्याचा हळूहळू वाढवता ह्याला आपण ब्लॅक पेंट करू. जे एजेस आहेत, एजेस दिसले नाही तर आपल्याला छान थोडंसं फोटोमध्ये एक लुक येईल. हे नको आहे आपल्याला, जे कडे दिसत होते ते नको आहे, ते काढून टाकूया आपण. मूळ फोटो कट होणे असा आपण ह्या प्रकारे हे डिझाईन केलेलं आहे. अशा प्रकारचं डिझाईन केल्यानंतर आपल्याला हे सेव्ह करायचं. सेव्ह कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचं हा एक मुद्दा आहे. फाईल सेव्ह ॲज करा आणि हे PSD फाईल आपण नंतरही सेव्ह करू, कारण ह्याच्यामध्ये अजूनही बदल करायचे असल्यास मुख्याध्यापक म्हणाले ह्याच्यामध्ये अजून थोडंसं चेंजेस पाहिजे किंवा एखादे शिक्षक म्हणाले की ह्यामध्ये अजून मला खूप चेंजेस करायचं आहे, थोडंसं हे नव्हतं, हे चुकलेलं आहे. त्यासाठी आपण हे जर PSD फाईल आपण ठेवलं की कधीही आपल्याला चेंजेस करता येईल. आता ह्यामध्ये मी एक प्रिंटसाठी हे सेव्ह करतो आहे. आपल्या प्रिंट म्हणू फोटोशॉपचं फॉर्मॅट काढून या ठिकाणी एकतरी JPG घेऊ शकतो किंवा EPS आहे, EPS पण आपल्याला चालू शकेल. EPSमध्ये काही प्रिंटर जे आहेत EPS फॉर्मॅट वापरलं जातं, काही JPG. आपण JPGमध्ये करू, काय हरकत नाही. पण JPGमध्ये काय होईल, थोडंसं फोटोचं जे क्वालिटी आहे थोडंसं कमी होईल आणि JPG हा कॉम्प्रेस करतो फोटोला. हे JPG आपण इथं घेतलेलं आहे आणि सेव्ह. आता जी क्वालिटी आपण इथं ठरवू शकतो, हे 2.1 MB एवढं ह्या फोटोचं साईज आहे. आपण इथं जेव्हा साईज वाढवू त्या ठिकाणी इथलं MB बघा 4.9 MBचा हा फोटो तयार झालेला आहे. जास्तीत जास्त आपण मॅक्झिमम क्वालिटी ठेवून आपण हे सेव्ह करू. फोटो सेव्ह होत आहे. आता आपल्याला हे जे फोटो आहे किंवा हे आपण केलेलं काम आहे आपल्याला नंतर बदलता यावं किंवा काही ह्याच्यामध्ये दुरुस्ती करता यावं, यासाठी आपण ह्याला PSD सुद्धा आपण सेव्ह करणार आहोत. सेव्ह म्हणू. आता या ठिकाणी स्कूल डिजिटल बोर्ड म्हणू.
तिथं PSD फोटो म्हणजे जे लेअर जे आहे सर्व लेयर्स आपल्याला मिळतील. फोटोशॉप PSD.PSD जे आहे ते लेअर बेस्ड प्रोग्राम आहे, म्हणजे सर्व लेयर्स आपल्याला मिळतील. ते सेव्ह करू. ओके, अशा प्रकारे आपले दोन्ही पण फाईल सेव्ह होतील. आता मित्रांनो, मला अजून एक सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की अशा प्रकारचे जे बॅनर आहेत ते आपण ज्ञानरचनावधी साहित्य तयार करण्यासाठी आपण वापरू शकतो. कारण आता सर्वत्र ज्ञानरचनावधीचं एक चळवळ उभं राहिलेलं आहे. त्यासाठी आपण एक ज्ञानरचनावधी साहित्य कसं तयार करता येईल हे थोडक्यात आपण पाहूया, म्हणजे लक्षात येईल. हे बंद करतो, न्यू, आणि या ठिकाणी मी परत पहिल्यासारखंच हे सोपं जाईल आपल्याला 4x6 आणि या ठिकाणी 300 रिझोल्युशन RGB मध्ये काढून ते CMYK. ओके, आणि ह्याला क्रॉप करू. आता या 4 फुटाचा एवढा नको आहे आपल्याला, 2 फूट पाहिजे. जे आडवा जे आहे म्हणजे लांबी जी आहे 2 फूट म्हणजे 24 इंच येईल, आणि उभा आहे ते 2 फूटच ठेवूया, म्हणजे स्क्वेअर होईल, स्क्वेअर्स तयार होईल. थोडं पाहिजे इंटर. यावर आपल्याला ह्याचं आपण बॅकग्राऊंडसुद्धा आपण इथं कलर करतो तेव्हा आपण कलर कसा करायचा हे सांगितलेलं आहे. ग्रेडियंट टूल वापरा किंवा त्यासाठी वेगळे कलर्स वापरू शकतो. आपल्याला पाहिजे ते कलर्स इथून आपण सिलेक्ट करू शकतो. कुठलेही कलर्स पाहिजे ते कलर्स आपण इथून निवडू शकतो. कुठलं पाहिजे ते कलर आपण, एवढंच की जे अक्षर आहे ते अक्षराचा कलर आणि बॅकग्राऊंड कलर मॅच झाल्यास योग्य वाटणार नाही. त्यासाठी आपण ह्याचं काळजी आपण घेतलं पाहिजे. मी परत ग्रेडियंटच वापरतो, म्हणजे अनेक कलर्स यावर येतील. शक्यतो ग्रेडियंट वापरण्यापेक्षा एकच असा कलरवर जर आपण कलर ठेवला बॅकग्राऊंडचं खूप सुंदर होईल. कारण काही अक्षर वगैरे त्याला मॅच होतील, म्हणजे एखाद्या प्रकारचं आपल्याला हे तयार करता येईल. ह्या कलरचं मी ऑल्ट आणि बॅकस्पेस केल्यानंतर हे कलर फिल झालेलं आहे. ह्याला आम्ही थोडंसं अजून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन थोडंसं ह्याच्यामध्ये पॅटर्न ओरले पॅटर्न दुसरं ठेवू, हा पॅटर्न ठेवू किंवा हा पॅटर्न छान आहे किंवा ग्रे कलरचा कोणताही पॅटर्न आपण एखादा पॅटर्न ठेवू म्हणजे सुंदर दिसेल. हा पॅटर्न ठेवू. आता ह्यावर आपल्याला अक्षर वगैरे घेऊया किंवा काही वर्तुळ किंवा त्रिकोण अशा प्रकारचे शेप्ससुद्धा आपण ॲड करू शकतो. शेप्ससाठी मित्रांनो अनेक शेप्स आपल्याला इथं उपलब्ध आहेत आणि त्या शेपचा आपण वापर करू शकतो. या ठिकाणी शेप आहे. कस्टममध्ये जर गेलात तर भरपूर असं शेप्स तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी पहा, असे भरपूर शेप्स आहेत. यामध्ये ह्या शेपचा सुद्धा आपल्याला वापर करता येतं. अनेक असे शेप्स आहेत. या शेपचा आपण इथं चित्रासाठी आपण वापर करू किंवा आपण डायरेक्ट यावर चित्रसुद्धा आपण इन्सर्ट करू शकतो. आणि हे शेप्स तुम्हाला एवढं नसणार, बाय डिफॉल्ट एवढं नसतं. मी इथून ॲड केलेले काही आपल्याला जे पाहिजे ते इथून आपण ॲड केलेलं अपेंड म्हणा करताना आणि ते येऊन जाईल. तर मी आता ह्याच्यावर काही विरुद्धार्थी शब्द किंवा वेगवेगळे आपल्याला शब्द आपण घेऊ शकतो. टाईप टूलचा पण इथं वापर करू. त्याच्या पुढं हे बंद करू म्हणजे ते येईल. इथून आपल्याला फॉन्ट सुद्धा बदलावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला शब्द वगैरे घेता येईल. असं भरपूर असे शब्द किंवा चित्र शेप्स अशा अनेक आपण ह्यावर तयार करून एक डिजिटल बॅनर आपण प्रिंट काढून
वर्गात आपण ठेवू शकतो आणि पाहिजे त्यावेळेला आपण ते वापरू शकतो. म्हणजे आपण जे फरशीवर जे रंगकाम करतो काही दिवसानंतर ते फिकट पडतं आणि पुसलं जातं, कारण आपण ज्यावर सारखं फिरत असतो त्यामुळे ते पुसलं जातं. अशा प्रकारचं जर बॅनर तयार करून ठेवलं शाळेत तर आपल्याला कधीही वापर करता येईल, पाहिजे तेव्हा वापर करता येईल आणि नंतर आपण ते गुंडाळून ठेवता येईल. अशा प्रकारे सुंदर असं ज्ञानरचनावादी साहित्य आपण यामधून तयार करू शकतो.